एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेवढा जोरात दरवाजा ढकलू तेवढ्याच जोराने तो रिटर्न माघारी येतो. कर्म शेवटी कुणाला चुकलेलं नाही आणि कर्म हे भोगावंच लागतं. देव माफ करतो परंतु कर्म माफ नाही करत. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि एखाद्याला त्रास देताना की त्याने एवढा भरभरून तुम्हाला मनापासून तळतळाट लागावा एवढा पण त्याला त्रास देऊ नये. ठीक आहे. हॅलो फ्रेंड्स. तर ह्या गोष्टीवरती कोणाचा भरोसा असेल नसेल मला माहित नाही. काय बोलायचंय ते बोलून घ्या. कारण बघा, जवळचे पण असतात काही, लांबचे पण लोक काय असतात, काही काय बोलतात. तर हिशोब प्रत्येक गोष्टीचा होतो. ही गोष्ट कधीच विसरू नका तुम्ही. आणि एखाद्या लेडीजचा, एखाद्या बाईला त्रास देऊन तुमचं भलं कधीच नाही होणार. समजलं का? शेवटी देवाला पण चुकलं नाही. श्रीकृष्णाची द्वारका सुद्धा पाण्यात बुडाली फक्त एका बाईच्या तळतळाटामुळं. देवाला ते चुकलं नाही तर माणसाला चुकणार आहे का ते? तर बोलताना थोडा विचार करून बोलत जावा. आणि लांब जवळचेच लोक आपले असे आहेत बघा, काही काही कमेंट्स करतात किंवा कधीतरी फोन करून लांबून चौकशी करतात आपल्या आयुष्यात काय चाललंय काय नाही घडामोडी, आणि तिकडे जाऊन सगळ्याच्या अफवा उठवतात. तर त्या लोकांसाठी मी एवढंच सांगणार आहे की तुम्ही किती अफवा उठवल्या आणि तुम्हाला काय बोलायचे ते बोललात ना तरी मला त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्हाला माहिती होण्यासाठीच मी व्हिडिओ टाकते आणि तुमच्यासाठीच मी पब्लिक ठेवली आहे माझी आयडी. ठीक आहे. माझे पडलेले व्हिडिओ उचला, याला त्याला पाठवा, इथं तिथं जाऊन माझं माग कुठं ना करा, मला फरक नाही पडत तुमचा काही. आणि शेवटी तुमच्या कर्माची फळं जे कराल ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. ते कुणालाही नाही चुकलेलं. ठीक आहे. मी वाईट केलं असलं तर ते मला पण भोगावं लागल. आणि तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय करतोय, आम्ही काय बोलतोय माग, हे हिला समजणार नाही किंवा हिला कळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांना जाऊन सांगतात ना तेच लोक आम्हाला येऊन सांगतात. आणि तुम्ही या भ्रमात राहूच नका की आमची बदनामी करून तुमची काही लय मोठी ओळख नाही तयार होणार. समजलं ना? कोणाला काय बोलायचंय ना ते बोलून घ्या. मला फरक पडत नाही. जवळचे काय बोलतील, लांबचे काय बोलतील, हे असे व्हिडिओ टाकते, ती तसे व्हिडिओ टाकते, माझे व्हिडिओ पडलेले ह्याला सेंड कर, त्याला सेंड कर. आणि कधी मध्ये फोन करायचा, लांबून चौकशी काढायची आणि ते उचलायचं, ह्याला त्याला जाऊन वाटायचं. तुम्हाला तेवढीच काम येतं आणि तुम्ही तेच करत आलात आतापर्यंत. ठीक आहे. परंतु तुमचा काही इतिहास आहे ना त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडं. कळलं का? त्याच्यामुळं जरा व्यवस्थित सुधरा जरा. आणि तुम्हाला काय वाटतं, मी माझ्या फॅमिलीचं नाव इथं व्हिडिओमध्ये प्रूफासकट मी टाकायला घाबरले नाही तर तुमची नावं घ्यायला मी कमी करेल का? शिस्तीत राहावा. आणि इज्जत म्हणतात ना, मी व्हिडिओ टाकते म्हणून मला इज्जत नाही, तुम्ही इज्जतवान आहे ते इज्जतीसारखंच राहा. कळलं का? आणि तुम्हाला वाटत असेल की हिला त्रास देऊन किंवा हिला काहीतरी बोलून इकडून तिकडून मला काही फरक पडत नाही. आणि जेवढा मला त्रास द्याचाल ना तुम्ही तेवढं तुम्हाला भोगावं लागेल. समजलं का? मी माझ्या मनापासून तुम्हाला माफ कधीच नाही करणार. कारण तुम्ही माझ्या सुखात नव्हतात आणि दुःखात पण नव्हतात. तर आता मध्ये वचवच करू नका, सुधरून राहावा. आणि एका बाईचा तळताट असा असतो, मी ह्या गोष्टीवरती कोणाचा विश्वास असेल नसेल परंतु मला ह्या गोष्टीचा पूर्ण अनुभव, आणि ज्याने केलं तो भोगून गेले. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेन की कमेंट्स करणाऱ्यांनो की तू त्याच्या जवळ असती तो तो मेला नसता किंवा असं काही काही बोलणाऱ्यांनो की त्याला पोटाचा कॅन्सर होता आणि त्याच्यावरती इलाज करून 2.5 एकर जमीन विकून पण शेवटी त्यांच्या शरीराने साथ दिली नाही म्हणून तो वारला. तर दुसऱ्याला दोषी ठरवण्या अगोदर पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि मग कमेंट्स करत जावा. ठीक आहे. त्याला आम्ही एवढे 10-15 लाखाच्या पुढे पैसे घालवले परंतु तरी त्याचं शरीर नाही त्याला साथ दिली शरीराने, त्याची पूर्ण आतडी चढली होती. आणि मी जरी जवळ होते तरी तो प्यायचं कमी करत नव्हता. मी असून त्याला काय फरक पडत होता? त्याचे आई बाप जवळ होते, त्यांना पण तो घाबरत नव्हता कधी. तर तुम्ही जरा बोलताना व्यवस्थित बोला. कोण काय बोलते, कोण काय बोलते. ठीक आहे. आणि मला अशा कमेंट्स आल्या होत्या म्हणूनच मी हे माझे व्हिडिओ आयुष्याचे टाकले की मी माग एकदा 20,000चा व्हिडिओ टाकला होता
त्यावेळेस पण लोक म्हणले की तुम्ही पूर्ण पार्ट पार्ट करून मग आम्हाला व्हिडिओ तुमचे टाका, म्हणून मी टाकले होते. ज्यांना आवडल ते बघल, ज्यांना नाही आवडत ते नाही बघू शकत. ठीक आहे, बघू नका तुम्ही, परंतु असं बोलू नका. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेवढा जोरात दरवाजा ढकलू तेवढ्याच जोराने तो रिटर्न माघारी येतो. कर्म शेवटी कुणाला चुकलेलं नाही आणि कर्म हे भोगावंच लागतं. देव माफ करतो परंतु कर्म माफ नाही करत. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि एखाद्याला त्रास देताना की त्याने एवढा भरभरून तुम्हाला मनापासून तळतळाट लागावा एवढा पण त्याला त्रास देऊ नये. ठीक आहे.